रोज सकाळी एकच प्रश्न पडतो ना, आज काय बनवायचं? तर त्या एका प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेली आहे आजपासून आपण सुरू करत आहोत रोज काय बनवायचं हा खास सिरीज. इथे आपण शिल्पास कुकरी चॅनलमध्ये सुरू करत आहोत. रोज एक नवीन चविष्ट आणि घरगुती मेनू तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आपण रोज काय बनवायचं एपिसोड 1 मध्ये पाहणार आहोत एक अनोखी रेसिपी, अगदी साधी सोपी रेसिपी. तर हे पहा, सर्वात आधी आपण इथे टोमॅटोची आमटी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि 3 टोमॅटो इथे आपण घेतलेली आहे. ही डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून 20 मिनिटासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे. असं केल्यामुळे ना तुमची जी डाळ आहे ती छान एकजीव मिळून येते. डाळ धुवून ठेवलेली आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला कमीत कमी भिजत ठेवायचं आहे. तर ही डाळ आपण छान भिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहे. गावरान टोमॅटो आहेत, त्यामुळे 3 टाकलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी अर्धा टीस्पून इथे टाकायचा आहे मेथी दाणा, अर्धा टीस्पून आपण इथे टाकूया हळदी पावडर आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 1 चमचा तेल. तेल टाकल्यामुळे तुमची जी डाळ आहे ती एकजीव मस्त अशी मिळून येते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्टी आपण करून घेऊया. तोपर्यंत डाळीचं कुकर होत आहे, तोपर्यंत आपण इथे तांदूळ म्हणजेच आपला भात जो आहे त्याचं कुकर लावून घेऊया. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा कोलम तांदूळ आहे. तर आता हे तांदूळ जे आहे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे. पहा, हा तांदूळ मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी टाकणार आहे. 1 वाटीला 2 वाटी आपण पाणी टाकूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया. याचे सुद्धा झाकण लावून आपल्याला 10 मिनिटे हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपण ते भाताचं कुकर चालू करणार आहोत. हे पहा, आपलं वरण जे आहे, टोमॅटोची आमटी जी आहे ती इथे शिजलेली आहे. पहा, डाळ आणि आपला टोमॅटो जो आहे तो किती मस्त एकजीव असा मिळून आलेला आहे. मी रवीच्या साहाय्याने याला थोडंसं मिक्स करून घेते, म्हणजेच हटून घेऊया. 1 वाटीसाठी इथे मी 2.5 वाटी पाणी टाकले आहे डाळ शिजण्यासाठी. आता आपण परत याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. पाणी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याचा वापर आमटी करताना अजिबात वापरू नका, कारण जर थंड पाणी जर तुम्ही इथे वापरलात ना तर डाळ आणि पाणी वरी येते आणि डाळ जी आहे ती खाली बसते. त्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यामध्येच टाकायची आहे. सर्व परत एकत्र एकजीव असं कालून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला, आता आपण याला फोडणी देऊया. इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे. मोहरी छान फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 टीस्पून जिरा छान फुलू द्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे 2 लसूणची पाकळी थोडीशी मोठी मोठी अशी कुटून घेतलेली आहे. लसूण जो आहे तो आपल्याला छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकूया. हे सर्व छान, हा जो फोडणी आहे ती छान खमंग आपल्याला बसली पाहिजे. त्यासाठी जेव्हा तुम्ही फोडणी देता त्यावेळेस गॅस थोडासा मोठा करायचा आणि लगेच आपल्याला हे कुकरमधली जी डाळ आहे आपण शिजून घेतलेली ती याच्यामध्ये टाकायची. म्हणजे ना तुमची जी फोडणी आहे मस्त कडकडीत बसते. तुम्ही आत्ता पाहिलं असेल याचा आवाज किती फास्ट आलेला आहे. अशी कडकडीत फोडणी आपल्याला या आमटीला द्यायची आहे. तर ही पहा, इथे आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे या आमटीसाठी. जर तुम्हाला अजूनही पातळ पाहिजे असेल तर इथे थोडंसं गरम पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. नंतर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकूया आणि आता याला एक उकळी आणायची आहे. मला एवढी पुरेसी आहे. ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमची जेवढी आमटी जी आहे किंवा वरण जे आहे जेवढं छान उकळेल तेवढी तुमची आमटी जी आहे ते खूप चविष्ट होते, चवदार बनते. त्यासाठी कुठलीही आमटी असो त्याला 1 नंबर उकळी आलेला पाहिजे.
त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी टाकूया हातावर चोळून. तर हे पहा इथे किती जबरदस्त अशी उकळी आलेली आहे. तर चला आता आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे. इथे मी हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसूणची पाकळी, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. याचा आपल्याला ठेचा करायचा आहे. तर सर्वात आधी इथे आपण टाकूया 1 चमचा जिरा आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण हे जे ठेचा करत आहोत तो आपल्याला हिरवी मिरचीची भेंडीची भाजी करायची आहे. तर सर्वात आधी आपण ठेचा तयार करून घेणार आहोत, कारण आज आमच्या घरी ना दिवसभर लाईट राहणार नाही, त्यामुळे मी सर्वात आधी इथे ठेचा तयार करून घेतलेला आहे. तर हे पहा ठेचा तयार केलेला आहे. तर हे पहा इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याला कपड्याने पुसून घेतली. पाव किलो भेंडीसाठी इथे मी मोठ्या मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे आणि भेंडीसुद्धा आपण इथे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण इथे आपली जी बारीक चिरलेली भेंडी आहे ती छान आपण भाजून घेणार आहोत. भेंडी भाजल्यामुळे ना ती अजिबात चिकट होत नाही किंवा एक नंबर चवीची होते, मस्त खरपूस लागते. त्यासाठी आपल्याला ही भेंडीची भाजी आहे तेव्हा सर्वात आधी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. गॅस मोठा करून आपल्याला ही भेंडी भाजायची आहे. गॅस बारीक करून भाजू नका. गॅस जर बारीक केला तर ही भेंडी जी आहे ती चिकट होते. हे पहा अशा प्रकारे आपल्याला थोडासा काळसर कलर येईपर्यंत आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे. मी याच्यामध्ये तेलाचे प्रमाण अजिबात टाकलेलं नाही आहे. तर त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकूया 2 चमचे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि कांदा या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जास्त गॅस मोठा ठेवू नका. आणि कांदा जो आहे तो थोडा हलकासा गोल्डन होईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे केलेला जो ठेचा आहे हिरवी मिरचीचा तो याच्यामध्ये आपण टाकूया. जसं तुम्हाला तिखट पाहिजे आहे तसं तुम्ही इथे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 टीस्पून हळदी पावडर टाकूया आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. लक्षात घ्या आपण ठेचा बनवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी मी इथे थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आणि भेंडीच्या भाजीमध्ये मिठाचे प्रमाण थोडेसे कमीच टाका, कारण ती वाफल्यानंतर खूप थोडी होते, त्यासाठी मी मिठाचे प्रमाण थोडेच कमीच केलेले आहे. हे छान आपल्याला 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी भाजून घेतलेली भेंडी आहे ती याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बघितलात ना किती सोपी पद्धत आहे आपली ही झणझणीत अशी भेंडीची भाजी बनवायला. आणि ही जी भेंडीची भाजी आहे भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते. ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा खूप लवकर होते, झटकीपट होणारी आजची आपली ही भेंडीची भाजी आहे. नक्की एकदा ट्राय करा. अधिक चविष्ट होण्यासाठी भेंडीच्या भाजीमध्ये आपण थोडासा जर इथे दाण्याचा कूट जर टाकला तर ती भाजी अजूनही जास्त चविष्ट होते, म्हणजे खमंग लागते, खायलासुद्धा खूप जबरदस्त चवीची होते. तर हे पहा इथे आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर फक्त 1 मिनिट याला गरम करायचं आहे, नाहीतर भाजी जी आहे ती लगेच करपून जाते. तर पहा आपली थाली इथे बनवून तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारी आजची आपली जी रोज काय बनवायचा हा जो तुमचा प्रश्न होता तो आजचा आपल्या या एपिसोड 1 मध्ये पूर्ण करून दाखवलेला आहे. इथे आपण वरण तयार केलेलं आहे, म्हणजेच आपली टोमॅटोची जी आमटी आहे ती इथे बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर मस्त खमंग अशी झणझणीत आपली हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. भातसुद्धा मस्त गरम आणि मऊसूत असा आपला भात तयार झालेला आहे. सोबत आपण इथे सलाड पण दिलेला आहे आणि शेंगा चटणी पण दिलेली आहे. पहा भाकरीसुद्धा आपण इथे आत्ताच गरम गरम अशी भाकरी तयार केलेली आहे आणि भेंडीची भाजी, भाकरी, टोमॅटो, वरण, भात या भातावर जर तूप टाकून खाल्लात तर अप्रतिम चवीचा लागतो. तर फ्रेंड्स आलं का तुमच्या लक्षात? आता रोज काय बनवायचं सिरीजमध्ये तुमच्यासाठी हा जो आपला आजचा मेनू होता, ही जी नवीन रेसिपी आहे स्वयंपाकाचे भन्नाट, इथे आपण टिप्ससहित तुम्हाला ही रेसिपी मी इथे सांगितलेली आहे. म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडला तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा. तेव्हा उद्या